निलंग्याच्या युवकाने किर्गिस्तानमध्ये पेटवली बाबासाहेबांच्या विचारांची मशाल. देशाने घ्यावा आदर्श. ज्यांच्या रक्तात परिवर्तनाची ज्वाला धगधगते, ज्यांच्या श्वासात स्वाभिमान असतो आणि ज्यांच्या हृदयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अखंड निष्ठा असते, अशा व्यक्तीला सीमा, भाषा, देश किंवा अंतर रोखू शकत नाही. हे जिवंत उदाहरण ठरले आहेत. निलंग्याचे भूमिपुत्र डॉक्टर अमर मंजू हिरालाल निंबाळकर परदेशातील किर्गिस्तान या भूमीत प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिमाखात अभिमानाने आणि विचारांच्या तेजाने साजरी करून डॉक्टर अमर निंबाळकर यांनी केवळ निलंग्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे. ही केवळ जयंती नव्हती, तो होता अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा रणशिंगनाद. तो होता संविधानाच्या विचारांचा जागतिक जयघोष. तो होता 7 समुद्रापार बाबासाहेबांच्या क्रांतीचा लढा. उंचावण्याचा ऐतिहासिक क्षण. आज अनेक जण परदेशात जाऊन आपली माती, संस्कृती आणि विचार विसरतात, पण डॉक्टर अमर निंबाळकर यांनी परदेशात जाऊनही आपल्या महामानवाला हृदयात जपले आणि बाबासाहेबांचे विचार तिथल्या भूमीत रुजवले. हीच खरी आंबेडकरी निष्ठा, हीच खरी स्वाभिमानी रक्ताची ओळख. इतकेच नव्हे तर किर्गिस्तान दूतावासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अधिकाऱ्यांना जाब विचारत फोटो लावण्यासाठी भाग पाडले. हा केवळ प्रश्न नव्हता, तर तो स्वाभिमानाचा जाज्वल्य आवाज होता. तो होता अन्यायाला डोळ्यात डोळे घालून विचारलेला सवाल होता. मात्र दुसरीकडे त्यांच्याच मातृभूमीत निलंगा येथील नगर परिषदेत अध्यक्षांच्या दालनात बाबासाहेबांचा फोटो नसल्याने त्यांच्या मातोश्री सौ मंजू हिरालाल निंबाळकर यांनीही प्रशासनाला जाब विचारला. ज्या घरात आईच विचारांची क्रांती असते, त्या घरातूनच असे सिंह जन्माला येतात, हे पुन्हा सिद्ध झाले. डॉक्टर अमर निंबाळकर यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी कार्याबद्दल भारताचे यूथ आयकॉन माननीय सुजातदादा आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित देशमुख यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. निलंगा येथेही त्यांनी बाबासाहेबांची जयंती जल्लोषात, उत्साहात आणि विचारांच्या धडाक्यात साजरी केली होती. आज त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत होत असून युवकांनी अशा निडर, विचारवंत आणि कृतिशील व्यक्तिमत्वाकडून प्रेरणा घ्यावी अशी भावना व्यक्त होत आहे. देशातील प्रत्येक युवकाने डॉक्टर अमर निंबाळकर यांच्याकडून शिकावे. परदेशात जा पण विचार विसरू नका. उंच व्हा पण मातीशी नाळ तोडू नका. यशस्वी व्हा पण बाबासाहेबांना हृदयात ठेवा. हा केवळ युवक नाही, हा विचारांचा वादळ आहे. हा केवळ भूमिपुत्र नाही, हा निलंग्याचा अभिमान आहे. हा केवळ नाव नाही, हा पुढच्या पिढीचा आदर्श आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा